नमस्कार, पुणे मिरर आणि सिविक मिरर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्ही रोज बघताय वेगवेगळे कलाकार, राजकीय क्षेत्रातले पाहुणे आपल्या भेटीला येतात, आपल्या श्री विद्या गणेशाला भेट देत आहेत. आणि आजही एक खास पाहुणे आपल्या पुणे मिरर आणि सिविक मिररच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे आपल्यासोबत आहेत. पहिलं तर तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. कसं वाटतंय गणेशोत्सवाला? आणि तुम्ही पुण्याचे आहात, तर आपल्यासाठी गणेशोत्सव म्हणजे एकदम विषय असतो. तर कसं वाटतंय, बाप्पा पुन्हा भेटीला आला आणि तुम्ही आमच्याकडे आलात, तर कसं वाटतं? नाही, खूपच छान वाटतं आहे. मुळात गणपती उत्सव आमच्यासाठी, एस्पेशली आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो, आमच्यासाठी खूप खास असतो. कारण बाकी कुठल्या सणवाराची सुट्टी मिळेलच याची शाश्वती नसते, पण गणपतीत नक्की सगळ्यांना सुट्टी असतात, कारण सगळे आपापल्या घरी जातात आणि त्यामुळे कित्येक मित्रमैत्रिणींना, घरच्यांना, जवळच्यांना, नातेवाईकांना जाऊन त्यांच्या घरी जाऊन भेटता येतं. त्यामुळे जास्त खास असतो आमच्यासाठी. मुळातच हा सण जो आहे तो एकत्र येण्यासाठी, म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात तर एकत्र येण्यासाठी होता, आणि आता आपल्यासाठी आपण तर एकदम ऍडव्हान्टेज घेतला त्याचा. आपण आता एकत्र बिझी स्केड्यूल मधून एकदम एकत्र येतो आणि तो साजरा करतो. तर तुमच्या घरी नेमका गणेशोत्सव कसा साजरा करतात? माझ्याकडे आईकडे गौरी गणपती दोन्ही असतं, आणि गौरी म्हणजे उभ्या गौरी असतात, त्यामुळे खूप तयारी असते. म्हणजे आम्ही अगदी मार्केटमध्ये जाऊन फुलं आणण्यापासून आई डेकोरेशन करते, आणि तिचा असा हट्ट असतो दरवर्षी की वेगळं डेकोरेशन असायला हवं, आणि ते फ्रॉम द स्क्रॅच तिला हातापासूनच तिला स्वतःच्या हाताने करायचं असतं. ती कोणाची मदत घेत नाही. तर त्यामुळे प्रत्येक वर्षीची थीम ठरवणं, मग तिला मदत करणं. आता ह्यावर्षी माझी सिरियल संपलेली असल्यामुळे मी तिला मदतीला जाऊ शकले, त्या गोष्टीचा मला फार आनंद आहे. आणि मला ते सगळं तू म्हटलीस तसं वातावरण आवडतं, की ती तयारी करायची, मग स्वयंपाकाची तयारी असते, गौरी जेवणाला भाज्या असतात अनेक आमच्याकडे, पुरणपोळी असते, कटाची आमटी वगैरे, असं सगळं तयारी करणं. आणि ते जे विविध घरामध्ये छान सुवास असतात, फुलं येतात घरामध्ये, आणि तो एक छान कोपरा सजलेला असतो गौरी गणपतीसाठी केलेला, तर ती जी सगळी लगबग असते, नातेवाईक भेटायला येतात, ते सगळं मला प्रचंड आवडतं. आणि यावर्षी आमच्याकडे कुलकर्ण्यांकडे सुद्धा जो गणपती असतो तो विराजचे काका स्वतःच्या हाताने बनवतात, शाडू मातीने दरवर्षी. तो लहान असल्यापासून आमच्या घरी ती प्रथा आहे की काका हाताने गणपतीची मूर्ती बनवतात. त्यामुळे सगळ्यांसाठी खूप खास असते. सासरी कसा, म्हणजे सासरचा गणेशोत्सव कसा वाटला? खूप छान वाटला. खरं तर मला सिरियल माझी सुरू असल्यामुळे 2 वर्ष मी फक्त गौरीसाठीच येऊ शकत होते, 2 दिवस अगदी ठरलेले. पण यावर्षी मी सुरुवातीपासून आम्ही दोघंही एकत्र आहोत आणि घरच्यांबरोबर राहतो. खूप छान वाटतंय. आणि खायची चंगळ असते. मी फूडी आहे, त्यामुळे हा फारसं गोड खात नाही. पण काय बनवलं गणेशोत्सवामध्ये? काय काय बनवलं? मोदक बनवले का? मी जमतात का मोदक? उकडीचे मोदक बनवण्याचा घाट गेल्या वर्षी घातला होता. आणि माझी आई मला इतकी ओरडली, कारण आईची सगळी गडबड सुरू होती आणि त्या ह्याच्यात मी मोदक बनवायला घेतले. मग तो पसारा झाला खूप. आणि मग मी चुकायला लागले तेव्हा आमच्या मावश्या आल्या होत्या थँकफुली गौरी जेवणाच्या दिवशी. त्यामुळे त्यांनी पटकन की थांब, आपण आईला नको सांगूया, आम्ही करतो तुला मदत, असं म्हणून मोदक छान झाले होते. त्यांनीच केला होता. हो, मोदक छान झाले. बरं, सासूबाईंनी काय काय, म्हणजे त्या तर फारच कौतुक करतात. त्यांना 2दा भेटलीये आणि 2दा त्यांची मुलाखत घेतली, तर फार फार कौतुक करतात. त्यांच्याकडून काय काय गोडाचे पदार्थ किंवा नैवेद्याचे पदार्थ काय? ती कमालीची पुरणपोळी करते, आणि मी शिकलेले नाही अजून करायला, पण माझा प्रयत्न आहे. आणि तिच्या हातचा मला लच्छा पराठा खायला पण खूप आवडतो. ती बऱ्याच कॉम्प्लिकेटेड गोष्टी ती खूप सहजपणे करते, तर त्यामुळे अजून चालू आहे आपण म्हणूया पाककला. आणि दोघींचा तो कॉमन विषय, म्हणजे शिवानी सुद्धा अनेक कुठल्या रेसिपी शोधून तिला ते ट्राय करून बघायला आवडतं. हे बनवून बघू, ते बनवून बघू. त्यामुळे आई आणि ती असं घरच्यांवर छान चाललं. मला विराजस दादाचं माहितीये, कारण आम्ही 2-3 म्हणजे कुकिंग शोज बघितले आहेत आणि काय काय आवडतं हे सुद्धा ऐकलंय. पण सासूबाईंच्या हातचं शिवानी ताईला काय आवडतं? तिने केलेलं काही आवडतं मला खरं तर. आणि थँकफुली असं होतं की आम्हा दोघींच्या आवडीनिवडी सारख्या आहेत खाण्याबाबतच्या. पण मी म्हटलं तसं ती पुरणपोळी फार छान करते. आणि तिने केलेला लच्छा पराठा असेल, चिकनच्या गोष्टी असतील, कारण आम्ही डाएटमुळे जास्त चिकन खातो प्रोटीन असल्यामुळे. सो तिने केलेला कुठलाही स्वयंपाक मला आवडतो. आणि असं फार कमी वेळेला होतं की मी सिरियल माझी सुरू असल्यामुळे मी मुंबईला असायचे शूटिंगला आणि ती पुण्यात असायची. पण आता असं होतंय की मी घरी असते, त्यामुळे मी तिला हक्काने सांगू शकते की उद्या मला थालीपीठ हवं आहे, आणि ती तेवढ्याच प्रेमाने करते सुद्धा. सो मला एक सांगा, तुमच्या म्हणजे तुम्ही दोघंही पुण्याचे आहात, लहानपणापासून पुण्याचा गणेशोत्सव अनुभवताय, बघताय, जगताय,
होय. तर दोघांची मिळून गणेशोत्सवातली एक अशी खास आठवण आमच्या प्रेक्षकांना सांगावीशी वाटली तर मलाही आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल. एक खास आठवण आमची अशी आहे, तर आमचा एक प्लॅन खूप दिवस राहून जातोय, कारण आम्ही आता आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली. त्याच्या आधी आम्ही 3 वर्ष एकत्र होतो. पण आम्ही डेट करत असल्यापासून दोघांपैकी एका कोणाची तरी सिरियल चालूच होती. त्यामुळे आमचं ते जे एक आहे की गणपती बघायचे, म्हणजे आम्हाला दोघांनाही गणपती बघायला खूप आवडतं. पुण्यामध्ये देखावे वगैरे खूप फेमस असतात, हत्ती गणपती, हिराबाग वगैरे, अगदी खास यावर्षी काय करतायत वगैरे वाले देखावे असतात. एकत्र जाणं काही अजून आमचं 6 वर्षात म्हणजे योगाला नाही. लहानपणी मी आणि आई जायचो गणपती बघायला, आणि हे आम्ही अगदी अनेक वर्ष 7-8 वर्ष वगैरे केलेलं आहे. आणि विराजच त्याच्या मित्रांबरोबर जायचा. 10-15 वर्ष आम्ही चालत पुण्यातले सगळे मानाचे गणपती बघतो, अशी आमच्या मित्रांबरोबर आमची प्रथा आहे. तर हे सगळं एकत्र करायचं. एकत्र फक्त अजून आम्हाला करता आलं नाही. जो जेव्हा फ्री असतो ते तेव्हा या गणपतीत करून टाकायचं चाललाय प्रयत्न, पण आता तेच परत आमचंच काम मध्ये येतंय थोडं थोडं, पण ठीक आहे. पण आता आपण गणेशोत्सव म्हणतोय तर गणपती ही कला आणि बुद्धी अशा दोन्हींची देवता आहे. आणि तुमच्या घरामध्ये कला आणि बुद्धी या दोन्हीचा संगम होतो. एक तर साहित्य क्षेत्र आहे, कला क्षेत्र आहे. साहित्य असं पिढ्यानपिढ्या पुढे आलं आणि कलाही तशी चाललेली आहे. तर काय नेमकं म्हणजे कसं वातावरण असतं आणि काय अपब्रिंगिंग म्हणा, किंवा मी मृणाल मॅमला विचारलं होतं मागच्या की विराजस दादा एवढा म्हणजे आम्ही असं म्हणतो की स्पॉइल ब्रॅट्स असतात सेलिब्रिटीज, बट विराजस दादाकडे बघून कधीच वाटलं नाही. मी बऱ्याच वर्ष बघतीये आणि इंडस्ट्रीमध्ये पण बघतोय उठणं बसणं कसं असतं. तर त्यांनी एक सांगितलेलं की ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या पुढच्या पिढीकडे पास ऑन आपण कशा पद्धतीने, तर तुला त्याविषयी काय वाटतं? नाही, अगदीच मला वाटतं. म्हणजे आता लुकिंग बॅक, आईनी, बाबांनी, माझ्या आजी आजोबांनी किती विचारपूर्वक माझ्यावर संस्कार केले हे मला आता लक्षात येतं. तेव्हा लक्षात यायचं नाही किंवा कधी कधी कटकट वाटायची. आमचं घर हे पुस्तकांचं घर आहे. आमच्या घरात प्रत्येकाला वाचनाची प्रचंड आवड आहे, तशीच मलाही आहे. त्यामुळे अभ्यास सोडून हे कुठलं पुस्तक वाचतोय यावरनं खूप ओरडा मी खाल्ला नाहीये, कारण वाचन करतोय ना, म्हणजे असं नाही करते की बाहेर उधळतोय, हे करतोय ते करतोय. वाचतोय म्हणल्यावर मला नेहमी प्रोत्साहनच मिळालं. त्याचबरोबर मला कुठलीही सिनेमा बघत असेल तर चांगला सिनेमा बघ, टीव्हीवर काही बघायचं असेल तर चांगलं शोधून बघ, भारताच्या बाहेरचं बघ, मराठीतल्या बाहेरचं बघ, मराठीतलं बघ. या इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय असं मला वाटायला लागल्यावर ही इंडस्ट्री कोणाच्या पाठीवर उभी आहे, कोण मोठे दिग्गज होऊन गेले आहेत, त्या सगळ्यांची कामं तू बघितली असली पाहिजेस, ह्याचा आग्रह असायचा माझ्या घरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं, माझ्या एकूणच घरच्यांनी माझ्यावर केलेला सगळ्यात महत्त्वाचा संस्कार जो मला आता खूप कामी येतो, कुठलीही गोष्ट आवडत असली तर ती आपल्याला का आवडते, आणि कुठलीही गोष्ट समजा नाही आवडली, हे मी पुस्तक वाचलं मला नाही इंटरेस्ट लागला, किंवा हा सिनेमा मी बघितला मला नाही आवडलं, तर का नाही आवडलं याचा विचार करायचा, याच्यावर गप्पा मारायचा, असा आमच्याकडे एक नेहमी ठरलेला कार्यक्रम असायचा. आणि त्यामुळे नसे हे लय बोर होतं बरं का, अरे काय भारी केलं, ह्या पलीकडे जाऊन मला जे वाटतंय ते का वाटतंय, मग माझ्यात त्यांनी काय बदल होतोय, किंवा मी ते बघितलं होतं त्यामुळे मला ह्याच्याबद्दल काय वाटतंय, अशा खूप चर्चा व्हायच्या. आणि त्यांनी आता मी लेखक म्हणून काम करतोय एस्पेशली, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होतो. नक्कीच. तर म्हणजे हे सिलेक्टिव्ह कन्झम्पशन जे आहे ते कितपत फायद्याचं झालं, आणि काय वाटतं म्हणजे आता जे आयुष्य चाललंय त्यामध्ये कसं बेनिफिशियल असेल किंवा फायद्याचं कसं असेल जे काही चाललंय? आता लेखक म्हणून आम्ही अभिनय क्षेत्रामध्ये तुला अनुभवलंय, आणि आता लेखक म्हणून अनुभवणारे नाटक, ज्या म्हणजे पुण्याची जी खासियत आहे नाटक, आणि आम्ही सगळेच पुणेकर नाटकप्रेमी आहेत, तर नाटकामध्ये आहेस तू, आणि मग कसं हे सिलेक्टिव्ह कन्झम्पशन कसं वर्कआउट झालं या सगळ्या ह्याच्यामध्ये? नाही, माझ्या मते तेच, म्हणजे आम्ही नेहमी हेच म्हणतो की तुम्ही जो इनपुट द्याल त्यानुसार तुमचा आउटपुट ठरणार आहे. म्हणजे तुम्ही जितक्या विविध गोष्टींचे अनुभव घ्याल, नुसतं वाचन सिनेमा बघणं असंच नाही म्हणायचं, तुम्ही कुठे जाताय, काय अनुभवताय, कुठल्या माणसांशी गप्पा मारताय, की गेलो मी माझ्या फोनमध्ये असं फक्त न बसता, किंवा ठीक आहे तुम्हाला फोनमध्ये बघायला वाटतं, तुम्ही फोनमध्ये काय करताय, नुसती रील्स बघताय का तुम्ही काही वाचताय, तुम्ही तिथून काय बघताय. बेसिकली मी म्हटलं तसं हा इनपुट सिलेक्टिव्ह जरी असला तरी खूप लक्षपूर्वक जर तो इनपुट असला तर त्याचा आउटपुटला फायदाच होणार आहे. आणि फक्त मला लेखन करायचं आहे किंवा असं म्हणून नाही, तर कलाक्षेत्र हे पूर्णपणे इमोशन्स बाबत असतं,
की या पात्राच्या ह्या इमोशन्स किंवा हे असं घडलं ते का त्यांनी केलं का नाही केलं, ह्यात जेवढं आपल्याला त्याबद्दल आपण वाचतो, विचार करतो, चर्चा करतो, तेवढं आपल्यालाही आता मला राग येतो तर मला का राग येतोय, किंवा माझी चिडचिड हे झालं तर माझी चिडचिड होते तर ती का होते, मग ती न व्हावी यासाठी मी काय करू शकतो, असा खूप फायदा होतो इनडायरेक्टली सुद्धा. तर आता नाटकाचं आपण म्हणतोय, तर एक नाटक आहे जे तुम्ही सगळे आम्हाला भेटीला आणणार आहात आणि नक्कीच आम्हीही उत्सुक आहे, आमचे प्रेक्षकही उत्सुक आहेत, कोहम नावाचं. तर कोहम म्हणजे मला सुद्धा कळलं नव्हतं, कोहम म्हणजे नेमकं काय. सर्वात आधी कोहम म्हणजे नेमकं काय ते सांगशील आणि मग मी लगेच पुढचा प्रश्न घेते. कोहम म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो. स्पिरिच्युअलिटीमध्ये आपण हा देवाला विचारू शकतो, आपण हा युनिव्हर्सला विचारतो की मी कोण आहे, मी इथं काय करतोय. स्पिरिच्युअलीच नाही तर सायकोलॉजिकली, जॉग्राफिकली मी ज्या भूमीत जन्म घेतला आहे ती कुठली आहे, त्याचे काही एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, त्याचा भूगोल असा आहे, त्याचा इतिहास असा आहे, ह्या पद्धतीच्या लेगसीला घेऊन आता 2025 मी जगतो आहे आणि माझी वाट शोधायचा मी प्रयत्न करतोय. तर ह्या सगळ्यामध्ये मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आणि अर्थातच मनोरंजन करत करत याचं उत्तर द्यायला आम्ही कोहम याचा विचार केला. आणि शिवानी त्यातला एक हे सांगेल किस्सा मेनली, कारण खूप वर्षांनी प्रथमच मी काहीतरी बसवतोय आणि ती माझ्या डिरेक्शन खाली काम करते, असं म्हणजे आमची ओळखच मुळात अशी झाली होती की मी डिरेक्ट केलेल्या पहिल्या नाटकात शिवानीने काम केलं होतं. तर इतक्या वर्षांनी, आणि शिवानीचा खूप अवघड पोर्शन आहे त्यातला, तर तो नाही म्हणजे गोनीदांच्या कादंबऱ्या तू जर वाचल्या असशील तर तुला लक्षात येईल की त्यातली जी भाषा आहे ती काही काही शब्द जे आहेत, तुका आकाशा एवढा मधली असेल किंवा मोगरा फुलला मधली असेल, संत तुकारामांबाबत आणि ज्ञानेश्वरांबाबत त्यांनी जे लिहिलेलं आहे ते त्या त्या काळानुरूप लिहिलेलं आहे. त्यामुळे ती भाषा कळणं एकदम पटकन अवघड होऊ शकतं. आणि आम्हाला ते अभिवाचन करायचं होतं, तर ते चालतं बोलतं अभिवाचन असणार होतं. म्हणजे एका जागी बसून आम्ही नुसतं वाचतोय असं ते नाहीये. कोहममध्ये ते नाट्यमय रूपांतर केलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक शब्द समजून घेऊन, नुसतं वाचणं नाही तर तो शब्द समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि त्यांनाही तो अर्थ कळला पाहिजे. इनफॅक्ट एक स्टेप पुढे जाऊन असं वाटलं पाहिजे लोकांना की अरे हे किती छान वाटतं ऐकायला गोनीदांची भाषा, तर मलाही वाचायची आहे कादंबरी. कारण हल्ली असं खूप कमी बघायला मिळतं की म्हणजे ना, आधी आम्ही एकदा असंच गंमत म्हणून म्हटलं होतं की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा जनरल कादंबऱ्यांवर चर्चा करण्यासाठी वगैरे पण कार्यक्रम असायचे. एक चर्चा, परिसंवाद असे कार्यक्रम आपल्याला दिसायचे ठिकठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात. पुण्यात तर अगदी पुण्यात तर खूपच, तुलाही माहिती. तर तसे हल्ली दिसत नाहीत फारसे. म्हणजे लिटरेचरवर खूप कमी बोललं जातं. रील्समध्ये वगैरे सुद्धा फार हे कमी घडतं. तर आमचा तो एक विचार आहे कोहम मागे की ते लिटरेचर पोहोचावं लोकांपर्यंत आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना किंवा कॉलेज गोईंग मुलांना असं वाटावं की अरे हे इंटरेस्टिंग आहे, मे बी आय रीड दिस, असं व्हावं. सो तशा पद्धतीने कोहम अख्खं बांधलेलं आहे. आणि तुकाराम, ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज असतील, या सगळ्या महापुरुषांच्या आयुष्यात मी कोण आहे, कोहम हा प्रश्न त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना पडला होता आणि त्याची उत्तरं त्यांना मिळाली त्यांच्या काळात आणि त्यांनी ती लिहून दिली आहेत आपल्याला. तर हल्ली जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो, आता AI मुळे सगळंच काय काय बदलतंय आणि स्पेशली एंटरटेनमेंटच्या फील्डमध्ये तर अनेक लोकांचे जॉब्स जातील की काय अशी भीती वाटायला लागली आहे. AI मुळे माणसांना ते रिप्लेस करतंय. तर मी कोण आहे हे सतत जे एक रील्स आपल्याला फीडमध्ये दिसतात, मग मला त्यातलं काय आवडतं काय आवडत नाही हे सगळं इतकं कन्फ्युजिंग झालेलं आहे. तर या सगळ्यामध्ये मी कोण आहे हा प्रश्न आपल्याला पडतो. तर त्याचं उत्तर कसं शोधायचं हे मे बी आपल्याला संत साहित्यातून त्याचं उत्तर मिळू शकतं. आणि आपल्याला संत साहित्य म्हणजे असं खूप काहीतरी अवघड असेल असं वाटतं, की अवघड आणि हेवी असेल, वर्ड्स असतात आणि पटकन लक्षात येत. एक्झॅक्टली असं वाटू शकतं. पण कोहम मध्ये विराजसनी ते खूप छान केलं की त्यांचं जे साहित्य ते आपल्या काळाशी कसं रिलेव्हंट आहे हे त्यांनी लिहिलंय. मध्ये मध्ये त्या लिंक्स आहेत. तो विचार खूप छान पद्धतीने मांडलाय. सूरज पारसनीसनी डिरेक्शन पण केलेलं आहे. तर त्यामुळे आमचा तोच प्रयत्न आहे की लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचावा. आणि आम्हाला ज्या प्रतिक्रिया येतात त्यातून काही मेसेजेस असे सुद्धा आले की अरे आम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय, आम्ही वाचू या कादंबऱ्या कदाचित. तर छान वाटतं. त्यामुळे छान सुरू आहे. नक्कीच ही कामाची पोचपावती
जेव्हा प्रेक्षक मायबाप देतात तेव्हा खूपच छान वाटतं. दुसरा प्रश्न असा होता की या नाटकामध्ये जे कास्टिंग आहे ते कसं जुळून आणलं आणि काय चॅलेंजेस होते, म्हणजे हा चेहरा कारण खूप सेन्सिटिव्ह आहे आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे फिट करणं एखादं कॅरेक्टर आणि त्याच्यामध्ये एखादा चेहरा फिट करणं हे खूप हो हेक्टिक होऊन जातं किंवा आपण म्हणजे खूप जोर द्यावा लागतो. तर बरोबर. हे सगळं कसं जुळवून आणलं? नाही माझ्या मते म्हणजे हे आम्ही आता एकत्र किती वर्ष, जवळपास 14 वर्ष आम्ही काम करतो आहोत. 2011 साली आम्ही थिएटर एंटरटेनमेंट या आमच्या संस्थेची स्थापना केली. त्याच्या पहिल्याच नाटकामध्ये शिवानीने काम केलं होतं. तेव्हापासून मी लिहायचा प्रयत्न करतोय. तेव्हापासून आमची नाटकं चांगली काही चालत आहेत, काही आम्हाला बंद करायला लागली आहेत. ह्या सगळ्याच्या मध्ये कोहम माझ्यासाठी खूप जवळचं आहे, कारण ते नुसतं एक प्रोडक्ट आम्ही बनवलं आहे किंवा हे एक आम्ही काहीतरी बनवायचा प्रयत्न केला आहे, साहित्यावर आधारित आहे, इंटरेस्टिंग आहे. या पलीकडे जाऊन हे माझ्या घरचं कार्य आहे, कारण हे माझ्या पणजोबांनी जे लिहून ठेवलं होतं, जे त्यांची मुलगी म्हणजे माझी आजी वीणादेव, माझे आजोबा विजयदेव, माझे बाबा रुचिर कुलकर्णी, माझी मावशी मधुरा देव, ह्या सगळ्यांनी याची अभिवाचनं सुरू केली होती मी लहान होतो तेव्हा. की मागे विचार हाच होता की आप्पांचंही लिखाण म्हणजे माझ्या पणजोबांचंही लिखाण लोकांपर्यंत पोचावं, एका विशिष्ट पद्धतीने पोचावं. हे सगळे माझ्या घरचे कलाकारच असल्यामुळे त्यांना त्या अभिवाचनातून पोचवता आलं. आता ह्या लेगसीचा मीही एक भाग आहे. आमचं लग्न झाल्यानंतर शिवानीही एक भाग आहे. माझी आई अर्थातच ह्या घराशी आणि तिचे तर आजोबा, त्यामुळे ह्या लिखाणाची तिचं तर खूपच जवळचं नातं आहे. तर आता आम्ही जेव्हा हे लोकांपर्यंत पोचवतो तेव्हा आता मला जे येतं किंवा मी जे शिकलो आहे, मला क्रिएटिव्हली जे करायला आवडतं त्या पद्धतीने आता मला हे लोकांसमोर म्हणजे मी त्याला एक थोडासा हातभार लावल्यासारखं मला वाटतंय. कारण मुळात ज्या कादंबऱ्या आहेत त्या अप्रतिमच आहेत. त्या वाचताना म्हणजे मला त्या वयातही त्यांचा प्रभाव इतका होता की ते एक एक प्रसंग खूप इंटरेस्टिंगली त्यांनी फुलवले आहेत. माझं काम एवढंच होतं की जे मला वाटतं ज्ञानेश्वर आणि तुकारामांनीही केलं. खूप मोठा घास घेतो मी लहान तोंडी, पण ज्ञानेश्वरी जेव्हा ज्ञानेश्वरांनी लिहिली तेव्हा मराठी भाषेतला, ज्याला कॉमन लोकांची भाषा मानली जायची, त्यातला तो पहिला लिखित ग्रंथ आहे. की त्यांचं म्हणणं काय होतं की संस्कृत असेल किंवा या भाषा ज्या कदाचित कॉमन लोकांना कळणार नाही, त्यांना त्यातला आशय कळावा, त्यांचं आयुष्य त्या आशयामुळे बदलावं, त्यांना ते आवडावं, पटावं, यासाठी त्यांनी त्यांना कळेल अशा भाषेत केलं. त्यांच्याबरोबर 375 वर्षांनंतर तुकाराम महाराजांनी तेच केलं. तेव्हाची जी मराठी भाषा होती ती भाषा नेहमी बदलत असते. त्या भाषेमध्ये तेव्हाच्या लोकांना कलोक्वियल भाषेमध्ये त्यांच्या कीर्तनांमधून, त्यांच्या ओव्यांमधून, त्यांच्या अभंगांमधून त्यांना जे कळलं होतं संत साहित्य, त्यांना जे मांडायचं होतं ते लोकांसमोर मांडलं. त्यांच्या आता एक्झॅक्टली पुन्हा 375 वर्षांनंतर 2025 मध्ये मीही तेच करायचा प्रयत्न करतो की माझ्यावर ज्या या लिखाणाचा प्रभाव आहे तो आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये 2025च्या भाषेमध्ये 2025 मधल्या ऑडियन्ससाठी मी तो द्यायचा प्रयत्न करतोय इन अन एंटरटेनिंग. पण त्याच्यामध्ये कोण कोण कलाकार आहेत? त्याच्यामध्ये कलाकार मी म्हणलं तसं ही लेगसीच मी पुढे चालवत असल्यामुळे शिवानी काम करती आहे. मी प्रथमच माझ्या आईला डिरेक्ट करतोय. आईनी ह्या आधी तिची कारकीर्द सगळ्यांनाच माहिती आहे. तिने टेलिव्हिजन, सिनेमा याच्यात सगळं गाजवलं आहे, पण तिने थिएटर केलं नव्हतं. त्यामुळे आई प्रथम थिएटरमध्ये काहीतरी करते जो आत्तापर्यंत आमचा प्रांत होता, आणि आईला डिरेक्ट करता येते. आणि त्याचबरोबर त्या दोघींनाही सक्षमपणे आधार देतोय आमचा मित्र शिवराज वायचळ, ज्याची आता थांबायचं नाही नावाची आत्ता फिल्म गाजली, त्याचा दिग्दर्शक, आणि मागची 14 वर्ष आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये आमच्याबरोबर ॲक्टिंग करत असलेला एक खूप सक्षम स्वतः दिग्दर्शक असलेला अभिनेता. तर ह्या तिघांनी मिळून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या पात्रांच्या आयुष्याला घेऊन हे नाट्यमय सादरीकरण केलं आहे. आणि कधी साधारण भेटीला येईल आमच्या, म्हणजे पुण्यातला आता नाही म्हटलं तरी चौथा आहे आणि पुण्यातला मला वाटतं तिसरा प्रयोग आहे. आमची सुरुवात झाली होती मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला. आम्ही हे नाटक ओपन केलं. त्यानंतर म्हणल्यावर पुण्यात केलं पाहिजे, म्हणजे आमच्या सगळ्यांची कर्मभूमी पुणे. त्यामुळे पुण्यामध्ये आत्ताच नुकते 15 ऑगस्ट आणि 17 ऑगस्टला 2 हाऊसफुल प्रयोग झाले. आणि आता
पहिला मोठा 2 अंकी आमचं हे जे नाटक आहे त्याचा प्रयोग पुढचा असणार आहे 12 सप्टेंबरला रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये. त्यामुळे आम्हालाही खूप वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट. शिवानीताईसाठी माझा प्रश्न होता, मुलगा म्हणून विराजस दादा खूप छान आहे आणि नवरा म्हणूनही खूप छान आहे, म्हणजे मी मुळात हे पटलं ना तुला? पण डिरेक्टर म्हणून कसं वाटलं काम करताना, म्हणजे स्ट्रिक्ट आहे की कसं, म्हणजे नवरा आहे ठीक आहे, मी असतं तर माझं असं होतं की ओके ठीक आहे माझा नवरा डिरेक्टर आहे तर क्या फरक पडता है. तर कसं स्ट्रिक्ट होतं का, म्हणजे काय नेमका एक्सपिरियन्स कसा होता तो? नाही, स्ट्रिक्ट असणं म्हणजे मला असं वाटतं ऍक्ट्रेस म्हणून मला आवडेल जर डिरेक्टर स्ट्रिक्ट असेल तर, कारण डिरेक्टर स्ट्रिक्ट नसला तर तो प्रोजेक्ट कुठेही जाऊ शकतो. त्याला डिरेक्शन द्यायची असते, त्यामुळे मला आवडतं स्ट्रिक्ट डिरेक्टर्स बरोबर काम करायला. आणि विराजसचं असं की त्याचं खूप ठरलेलं असतं की मला हे असं असं एक्सपेक्टेड आहे आणि ही दिशा आहे जी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे आणि ह्या पेजवर आपण सगळ्यांनी असणं गरजेचं आहे, ते तो स्पेसिफिकली सांगतो. आणि त्यानंतर मग आपल्याला एकदा ते पात्र कळलं की त्यामध्ये जे काही आपल्याला करायचंय ते तो करू देतो. आम्ही आधी पण 1-2 नाटकं, माझं पहिलं इंग्लिश नाटक एक्सपेरिमेंटल त्याच्याबरोबर केले, अजून एक नाटक आम्ही थिएटरांकडून केलं होतं एकत्र. सो मला माहिती आहे की तो एकदा गाईडलाईन्स सांगतो, पुढे काय करायचंय तर तो करू देतो. हे त्याचं नवरा आणि डिरेक्टर म्हणून सेम आहे की या गाईडलाईन्स आहे, तुला काय करायचं ते. तर तसं ते आहे, त्यामुळे मजा येते एकत्र काम करताना. बरं, मला एक होतं, आपण जसं म्हणालो की एक अपब्रिंगिंग मध्ये येणं खूप गरजेचं असतं आपल्या, जसं तुझ्याकडे तुझ्या फॅमिलीची लेगसी आली, साहित्य, कला, तर आजच्या जेनझी किड्सकडे बघून काय वाटतं? बिकॉज खूप म्हणजे एक गंभीर प्रश्न आहे, त्यांचा पेशन्स आपल्यापेक्षा फार जास्त कमी आहे, त्यांचं कन्झम्पशन जे आहे ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीचं आहे, जे मी सोशल मीडियावर बघते. तर त्यांच्यासाठी काय तू सल्ला देशील? कारण बऱ्याचदा काय होतं, वेगळ्या पद्धतीने ते मांडलं गेलं जातं आणि आपण म्हणजे आपली पिढी खूप संयमी आहे, दोन्हीकडच्या बाजू बघितलेल्या आहेत, एक जेनझी आणि आपल्या आईवडिलांच्या, आणि आपल्या आईवडिलांच्या दबावाखाली आपण अजूनही आहोत, जरी आपण एवढे मोठे झालो असेल. दबाव नाही म्हणता येणार, पण एक रिस्पेक्टफुल भीती जी असते, त्यांचा आदर जो असतो तो आपण अजूनही करतोय. पण एक जर आपण जेनझी बघितलं तर एकदम पूर्ण विरुद्ध आहे आपल्या. तर त्या जेनझीसाठी काय सांगशील तू? नाही, मला असं वाटतं की आपण ना जेनझीकडून आपण जसे आहोत तशा अपेक्षा त्यांच्याकडनं करणं चुकीचं आहे. कारण आपल्या आईवडिलांनी जेव्हा आपल्याला सांगितलं की आमच्याकडे असं होतं आणि तुम्ही बघा काय करताय, हे त्यांनी त्यांच्यासारख्या जेव्हा अपेक्षा आपल्याकडून ठेवल्या तेव्हा ते आपल्याला पटलं नाही. हे प्रत्येक जनरेशनचं होणारच आहे. त्यांचा काळ वेगळा आहे. आता त्यांच्याकडे सगळ्यांकडे लहानपणापासून फोन्स आहेतच. सो मला असं वाटतं की सोशल मीडिया, फोन्सचा वापर, ह्या स्पेसिफिकली बोलते मी जरा, की ह्या गोष्टी ना पूर्णतः वाईट आहेत असं आपण म्हणून चालणार नाही. कारण जितकं आपण असं म्हणू की ह्या गोष्टी वाईट आहेत, त्या वापरायच्या नाहीत, तितकं त्याविषयीचं अट्रॅक्शन वाढत जाणार आहे. त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करणारी काही जेनझी मधलीही मुलं आहेत, जी करतायत त्याचा चांगल्या पद्धतीने वापर. तर ते जर केलं तर ते खूप चांगलं असेल असं मला वाटतं. कारण सोशल मीडियामुळे आपल्याला एक्सपोजर मिळतं ना पटकन, जे आपल्या वेळी नव्हतं. आपल्यापैकी ज्या लोकांनी ते शोधलं की मला हे वेगळं बघायचंय, मला हे वेगळं वाचायचंय, ज्यांनी ऍक्टिव्हली शोधलं त्यांनाच ते मिळालं. आता प्रत्येक जेनझी मुलाला हे एक्सपोजर मिळणार आहे, त्याबरोबर त्यांनी काय करायचं हे त्यांना ठरवायचंय. आणि ते आपण संस्कारच त्याला आपण म्हणतो ना. घरातून जर मी मुलांना शिकवलं असेल की ही चांगल्या गोष्टी आहेत, ह्या चांगल्या काही व्यक्ती, ह्यांचं ऐका, ह्यांचं बघा, ह्यांचं वाचा, तर ते तेच फॉलो करणार आहेत. आणि त्यांना कळणार आहे, वाईट कंटेंट जरी त्यांच्यासमोर आला तरी त्यांना कळणार की नाही हे वाईट आहे, ह्याच्या नादी मी लागणार नाही. आपल्या वेळी पण तसंच होतं की आपण पण टीव्ही बघायचो तेव्हा आपल्याला टीव्हीचं आपल्याला होतं की 10वी टीव्ही बंद करायचा. आपल्या वेळी केबल काढून टाकायचो. पण तेव्हाही आपण बरे घडलो, म्हणजे आपल्याला कळलं की हे वाईट आहे, ह्याच्या नादी नाही लागायचंय. असं ते प्रत्येक जनरेशनचं असतं, ते सांभाळायला पाहिजे. एक गोष्ट मला डेफिनेटली जाणवते की भाषा फार चांगली नाहीये मुलांची, आणि ते म्हणजे इंग्लिश आणि मराठी आणि हिंदी आणि ते सगळ्याचं ते एकत्र झालेलं आहे, काहीतरी झालंय. असं प्रत्येक वेळी आम्ही कुठे नाट्यवाचन स्पर्धांच्या परीक्षणाला गेलो किंवा कुठेही गेलो तरी हेच जाणवतं. त्याचा ब्लेम थोडासा घरच्यांवर आहे असं मला वाटतं
की आपलीच भाषा आपण मुलांना नीट शिकवत नाही. घरी मे बी थोडंसं मिश्रित बोललं जातं. तर प्रत्येक भाषा वेगळी म्हणून आली पाहिजे. म्हणजे मला माझे वडील पप्पा मला नेहमी उदाहरण द्यायचा की तू अमिताभ बच्चन ह्यांच्याकडे बघ, ते इंटरव्ह्यू मध्ये एकदा हिंदी बोलायला लागले की ते हिंदी इतकी सुंदर बोलतात, त्यात ते एकही इंग्लिश शब्द वापरणार नाही. आणि इंग्लिश बोलू लागले की ते अस्खलित इंग्लिश बोलतात, त्याच्यात एकही हिंदी शब्द वापरणार नाही. तर ही कला आपल्याकडे असायला पाहिजे. आणि ह्याचा काहीच संबंध नाही की तुम्ही एंटरटेनमेंट फील्डमध्ये आहात की नाही. इन जनरल आयुष्यात तुम्हाला जी भाषा आहे आपली, किंवा हिंदी असेल किंवा इंग्लिश, ती नीट आली पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं एक आहे की जेनझी हल्ली खूप सॉर्टेड आहेत. म्हणजे बरीच 21-22 वर्षांची मुलं सुद्धा त्यांचं ठरलेलं असतं की करिअर काय करणार आहेत, किंवा ते कोण आहेत, कोहम हा प्रश्न पडून त्यांना उत्तर फार पटकन मिळतं. सॉर्टेड असतात. तर आय थिंक दॅट्स अ गुड थिंग. शिवानी म्हणली अगदी करेक्ट आहे की आपल्याला हे स्वीकारलं पाहिजे की ते ह्या काळामध्ये वाढणार आहेत. त्यामुळे त्या काळात वाढायला त्या काळाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्यांच्याशी त्यांची तोंड ओळख असणार आहे. ते त्या स्पेसमध्येच वाढणार आहेत. म्हणजे माझी आजी मला हे म्हणू शकत नाही की आमच्या वेळेस आम्हाला फोन बघा, तुमची पिढी आपली व्हॉट्सॲपमध्ये, आमच्या वेळेस नव्हतं की तुमच्या वेळेस व्हॉट्सॲपच नव्हतं. म्हणजे त्याचं जसं मी ते श्रेय घेऊ नाही शकत की जी गोष्ट इन्व्हेंटच नाही झाली, तसं ज्या गोष्टी आपल्या वेळेस नव्हत्याच त्या आता आहेत आणि मुलं ते वापरत आहेत. ह्याचा ओनस आपण त्यांच्यावर टाकू शकत नाही. मुलं आपण घडवू तशी घडतात. मी माझ्या मित्रांचा ग्रुप माझा खूप मोठा आहे माझ्या शाळेतला. आम्ही सगळे एकाच शाळेत होतो, सगळे त्याच क्लास टीचर्सकडनं शिकत होतो, तोच करिक्युलम होता. तरीही मी वाचतो, माझा मित्र वाचत नाही. किंवा माझा तिसरा मित्र आहे तो आत्ता काहीतरी खूप मोठं करतोय, त्याचाच भाऊ करत नाहीये, एकाच घरात वाढूनही. त्यामुळे असं सरसकट आपण नाही म्हणू शकत की हे असं होणार आहे किंवा तसं नाही होणार आहे. मला हे दिसतं की आता मला माझ्या मित्रांना खूप मुलं व्हायला लागली आहेत अचानक, धडाधड. म्हणजे आता ह्याला बाळ झालं, त्याला बाळ झालं, मैत्रिणींना तर आधीच व्हायला लागतात. तर तुम्हाला कटकट होऊ नये म्हणून जेवण करताना तुम्ही त्याच्या हातात युट्यूब उघडून देणार आणि मग पुढे अपेक्षा करणार की हा आता त्यांनी ते नाही केलं पाहिजे. हे चुकीचं आहे, कारण ती सवय आपणच लावली. किंवा आई बघताना, आई जेवताना समोर टीव्हीवर सिरियल बघणार आणि मुलांनी जेवताना टीव्ही बघायचा नाही. तुम्हाला बघून बघून शिकतायत ही मुलं. आणि शिवानी म्हणली तो खूप महत्वाचा विषय आहे की कुठल्याही भाषेत तुम्हाला अस्खलित बोलता आलं पाहिजे. मराठी असेल तर मराठीत, इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये बोला, हिंदीत असेल तर हिंदीत बोला. मी एक स्टेप पुढे जातो. मी तर म्हणतो ठीक आहे, सगळं संमिश्रित करून बोला, तुमचे उच्चार चुकू द्यात, जे होऊ द्यात, पण तुमच्याकडे काहीतरी बोलायला आहे का, हा एक खूप मोठा प्रॉब्लेम मला जाणवतो. म्हणजे आता आमच्या नाटकांचे प्रयोग होतात. मी आता फिल्टर कॉफी नावाचं नाटक करतोय, किंवा वरवरचे वधूवर आमचं चालू आहे. त्यानंतर खूप प्रत्येक पिढीतल्या लोकांशी भेट होते, कारण प्रेक्षक असतात, तरुण पिढी असते, त्यांचे आईवडील असतात. तर नाटक आवडलं असेल तर नाही, छान होतं, छान 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 होतं, छान, मस्त मस्त. याच्या पलीकडे तुम्हाला व्यक्त का होता येत नाही की अरे मला हा सीन खूप आवडलं तुमचं, हे मला पटलं, की हे आपल्याला व्यक्त होण्याची एक क्षमता आपण घालवून बसलोय. म्हणजे भाषा आणि ती भाषा वाचवली पाहिजे वगैरे, हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. पण त्या भाषेत तुमच्याकडे बोलायला काही उरलंय का तुम्ही फक्त इमोजीज पाठवणार आहात आणि विषय संपवणार आहात? तर ह्याकडे थोडंसं लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि नुसतं जेन्झीज नाही, हे सगळं अक्रॉस द बोर्ड म्हणतोय मी, की अनेक वेळा हा कुठल्या भाषेत बोलतोय याकडे खूप लक्ष दिलं जातं, पण तो काय बोलतोय ह्यावर आपण लक्ष देत नाही होत. आणि तो कंटेंट खूप महत्वाचा. मराठी प्रेक्षकांनाही सांगायची गरज नाही, कारण आपण नेहमीच कंटेंटला प्राधान्य देत आलेलो आहोत. पण तो कंटेंट मी म्हणलो तसं हे मला आवडतं तर का आवडतंय, नाही आवडतं का नाही आवडत आहे, आणि याची सुरुवात घरून होणार आहे. म्हणजे घरी जेवलास का, अभ्यास केलास का, उठ शाळेत जायची वेळ झाली, च्या पलीकडे जर संभाषणच होणार नसेल आई वडिलांबरोबर, तर ती मराठी भाषा, ते संस्कार, ते विचार हे कुठून येणार आहेत? मी 12वी नंतर मुंबईला शिफ्ट झालो आणि तोपर्यंत आईचं काम सगळं मुंबईत असायचं. त्यामुळे असं सलग आम्ही एकत्र खूप, म्हणजे 4-5 महिने मी सलग एकत्रच राहिलो असं झालं नव्हतं. मुंबईत गेल्यावर आम्हाला दोघांनाही नव्याने ती सवय करून घ्यायला लागली की आता आपण दोघं एका घरात रोज राहतोय. तर तेव्हा आम्ही स्वतःसाठी नियम करून घेतला की रोज रात्री कितीही उशीर झाला
कोणाचंही शूटिंग असलं, माझं कॉलेज असलं, तरी झोपायच्या आधी एकत्र कुठली तरी एक चांगली सिरियल बघून झोपायचं. ती जगातली कुठली असेल, कुठल्याही भाषेत असेल, आपण सबटायटल्स वाचू, काही हरकत नाही. पण त्यामुळे आम्हाला हेच जेवलास का, अभ्यास झाला काच्या पलीकडे आम्हाला गप्पा मारायला काहीतरी मिळत होतं, हो. की मला हे आवडतं, अरे हे चांगलं आहे. आणि हे ह्याला बॉन्डिंग म्हणतात. आणि हे डायरेक्ट तुम्हाला 10वी 11वी 12वी नंतर मुलं कॉलेजला गेल्यावर तुम्हाला उजाडलं की अरे माझा मुलगा माझ्याशी बोलतच नाही, आम्हाला सांगतच नाही, सारखा फोनमध्ये अडकलेला असतो. तर तो फोनमध्ये काय असतो तुम्ही विचारलंय का? तो दिवसभर ते गेम्स खेळ, तो कुठला गेम आहे, त्याला आवडते तर काहीतरी त्यात मेरिट असेल ना, तुम्ही इंटरेस्ट घेतलाय का? हे संभाषण जोपर्यंत मुलांमध्ये आई वडिलांमध्ये होणार नाही तोपर्यंत ठीक आहे, आपण भाषा टिकवू, आपण शाळांमध्ये घालू, कॉलेजमध्ये घालू, मराठीचे धडे गिरवायला लावू, इंग्रजी पुस्तकं वाचायला देऊ. पण मी म्हटलं तसं ते इनपुटचं आउटपुट करायचं कसं, यासाठी तुम्हाला घरी प्रॅक्टिसची खूप गरज आहे. आता परत एकदा कोहमकडे वळूयात. तर कोहम जे आहे चौथा जो प्रयोग होतो, नाही तिसरा पुण्यातला आणि चौथा, एकूण चौथा. तर हा प्रयोग म्हणजे किती प्रयोग करणार आहात, म्हणजे मला ते जाणून घ्यायचं. कारण दोन्ही जे फिल्टर कॉफी आणि दुसरा आणखी एक वरवरचे वधूवर, ते पण खूप चांगलं नाटक आहे. मी बरंच ऐकून आहे त्याच्याबद्दल आणि मी बघणार पण आहे. कारण मला असं वाटतं की प्रत्येक लग्न करणाऱ्यांनी ते बघावं, गरज आहे ती. तर कोहमचा किती प्रयोग करायचं टार्गेट आहे? आम्हाला साधारण त्याचे 100,00,000-150,000 प्रयोग करायचे आहेत. म्हणजे जेवढं लोकांना आवडेल तेवढं आम्हाला ते करायला आवडेलच. कारण इतकं पॉझिटिव्ह फिलिंग देणाऱ्या नाट्यकृतींची ही अधूनमधून गरज असते, की मेंटल क्लेन्झिंग जसं म्हणतो, की ते जाऊन बघितल्यावर घरी आल्यावर छान वाटेल. काहीतरी आपण विचार करायला लावणारं बघितलं. आणि नुसतं विचार करायला लावणारं म्हणजे एक्झिस्टेन्शियल तुम्हाला क्रायसिसमध्ये टाकलं का तर नाही, एक तुमच्या आयुष्याकडे बघण्यासाठी चांगला दृष्टिकोन मिळावं अशा पद्धतीची ती कलाकृती आहे. आणि ज्या पद्धतीने हे तिघही ती परफॉर्म करतात, म्हणजे शिवराज आईला तर जिजाबाई म्हणून महाराष्ट्र ओळखतोच, तर तिचं त्यातही तिन्ही स्टेजवर जिजाबाईंचं एक जी छटा तिने काढलेली आहे, ती शिवानीचं जे एक स्पेशली माझा सगळ्यात आवडता पॅच हा शिवानीचा आहे. त्यामधला एक तिलाही माहिती आहे, अत्यंत आवडीचा माझा तो पॅच आहे. ते खरंच थिएटरची जी मजा असते, की प्युअर थिएटर, की तुम्ही फक्त त्या ॲक्टरला ती ॲक्टिंग करताना बघताय, त्याला खूप मोठे सेट नाही आहेत, खूप म्युझिकचे हे नाही आहे. अर्थात एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे फुलवा खामकर यांचे, त्याच्यात डान्सेस आहेत, त्यामुळे सुशोभीकरण त्या सगळ्यात असलं तरी त्याचा कोर हा हातातलं टेक्स्ट आणि अभिनेत्यांचा अभिनय, हे दोन आहे. त्यामुळे त्याचे आणि 2 अंकी आहेत, त्यामुळे जेवढेचे प्रयोग होतील तेवढे आम्हाला आनंदच होईल. तर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की मी कोण आहे आणि मी इथे का आहे, आणि याचं उत्तर शोधायचं असेल तर 12 सप्टेंबरला नक्की जा. पुण्यातलं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूडमध्ये मी जाणार आहे, तुम्ही नक्की जा आणि पाहत राहा सिविक मिरर.